नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी जळगावमधून. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय आणि या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटो काढण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारानंतर या टवाळखोरांना तातडीनं पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केलेली आहे. या प्रकरणामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये 4ही तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिकेत भोई याला अटक करण्यात आली आहे. अरेस्ट तर झालीच पाहिजे. मी तर त्याशिवाय मी नाही मानणार, कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं ह्या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही. मग इथे मी आज त्या संदर्भात लेटर पण देते. मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे, पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा. आमचं तेच म्हणणं. त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालं तिथून. आणि आता या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल, कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांनाही अटक केली जाईल. पण अशा प्रकारे छेडखाणी करणं, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल. दरम्यान या प्रकरणामध्ये 5 जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अनिकेत भोईला अटक करण्यात आल्याचं पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांनी सांगितलंय. उनकी जो एक पीड़िता की उनकी जो जुबानी हमने गुनाह दाखिल किया है और इसमें मोलेस्टेशन, राइट, पोक्सो और आईटी एक्ट्स ये सेक्शंस यहाँ हमने अट्रैक्ट किए हैं. इसमें एक आरोपी को हमने अभी अरेस्ट किया है और बाकी की कार्रवाई इसमें शुरू है. अनिकेत भोई जो है उसके खिलाफ पुराने मारामारी के गुने उसके खिलाफ दाखिल है और हम आगे की कार्रवाई कर रहे हैं. दरम्यान यावरती आता एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे